स्वराज्य न्यूज मराठी, माझा हक्क माझं राज्य. स्वराज्य. नाशिकच्या वडाळा गावातील घरकुल प्रकल्पासमोरील मोकळ्या जागेत ठेवलेल्या फायबर ऑप्टिक केबलच्या पाईपच्या साठ्याला अचानक आग लागल्याची घटना घडलीय. वडाळा गावातील गरीब नवाज कॉलनीच्या पाठीमागे 100 फुटी रस्त्यालगत असलेल्या भूखंडावर फायबर ऑप्टिक केबलचे प्लास्टिक पाईप मोठ्या प्रमाणामध्ये साठवून ठेवण्यात आलेले होते. अज्ञात व्यक्तींनी या साठ्याला आग लावण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून काही क्षणातच मोठा आगडोंब उसळला होता. श्री श्री रविशंकर मार्ग या 100 फुटी रस्त्यावर दोन्ही बाजूंनी खोदकाम सुरू असल्यामुळे अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी पोहोचण्यास अडचणी निर्माण झाल्या. मातीच्या ढिगारे आणि एकेरी वाहतूक यामुळे तब्बल अर्धा ते पाऊण तास उशिरा अग्निशमन दल उशिरानं घटनास्थळी पोहोचले. यानंतर अग्निशमन दलानं आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट स्वाती शेलार, स्वराज्य न्यूज मराठी, नाशिक.